आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना ॲप्रिशिएट करणारे आणि डिमोटिवेट करणारे दोन्ही प्रकारचे लोक असतात. पण आपल्याला कळलं पाहिजे ना आपण कोणाला प्राधान्य द्यायचं. आणि मी हे का म्हणते हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी ना हे गणपती बाप्पा जे आहेत ना हे मला काल घरी जाताना दिसले आणि मी गाडी साईडला लावून गणपती बाप्पांचं जे रूप होतं ना सुंदर ते कॅप्चर केलं. घरी गेल्यावरती चतुर्थी होती म्हणून मोदक करायचे होते. मस्तपैकी तळणीचे मोदक केले, गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला. जे माझं नेहमीचं रुटीन असं संध्याकाळचं ते केलं. भांडी घासली, आरवचा अभ्यास घेतला आणि सकाळची पण व्हिडिओ मी आजची जी आहे ती अटॅच केलेली आहे, भाजी आणि चपाती केलेली ती. तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोन लोक असतात. तर मी असं का म्हटलं, कारण माझी एक व्हिडिओ बघून मला माझ्या काल एका मैत्रिणीने कॉल केला इंस्टाग्रामवरची की तू जे करतेस ते खूप छान करतेस, तू असंच करत राहा, तुला खूप छान जमतंय. तर मला ना खूप असं छान मोटिवेशन मिळालं तिच्या एका कॉलमुळं. त्याआधी पण मला 2-3 दिवसापूर्वी माझ्या एका ताईने कॉल केला होता, माझे 1000 सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती कंप्लीट झाले म्हणून, की तू छान करतेस, असंच करत राहा वगैरे, आम्ही तुला सपोर्ट करू. तर मला असं सांगायचं की काही लोक आहेत ना खूप चांगल्या प्रकारचे असतात. माझ्या ऑफिसमधले झाले किंवा माझे काही फ्रेंड सर्कल आहेत, हे मला खूप छान असं सपोर्ट पण करतात. तर आपल्याला कळलं पाहिजे ना आपण कोणाकडे लक्ष द्यायचं. आणि तुम्ही पण जर काही ते यूट्यूब, इंस्टाग्राम असं करत असाल कधीच आहे ना तुमच्या चॅनलची लिंक व्हॉट्सअप स्टेटसला नाही ठेवायची किंवा तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्सला नाही पाठवायची की माझी व्हिडिओ बघ, मला व्ह्यूज दे, असं कधीच करायचं नाही. काही लोक असे असतात ना ते मुद्दामून बघणार पण नाही आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करणार नाही आणि तुम्हाला फॉलो पण करणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी लांब राहायचं. आपल्याला व्हॉट्सअपच्या लोकांपर्यंत नाही पोचायचं की जे आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, आपल्याला खूप लांबच्या लोकांपर्यंत पोचायचं की जे आपल्याला ॲप्रिशिएट करतील. त्याच्यामुळे माझी ही जी गोष्ट आहे ना ती तुम्ही नक्की लक्ष ठेवा. आणि जर काही करायचा विचार करताय तर अजिबात व्हॉट्सअपला आणि कोणाला नातेवाईकांना आणि फ्रेंड्सला आपली लिंक पाठवायची नाही आहे. आणि तरच तुम्ही पुढे जाणार आहात आयुष्यात. माझा हा शब्द जर लक्षात ठेवला तर नक्कीच तुम्ही पण माझ्यासारखी लवकरात लवकर फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स जे आहेत ते कंप्लीट करताल. माझी ही व्हिडिओ जर आवडली असेल ना तर मला फॉलो करायचे. मी रोज असे छान छान टिप्स देत जाईल तुम्हाला. आणि एक छोटा नाही, चांगला मोठा पण एखादा व्हिडिओ नक्की घेऊन येईल की मला कसं मोटिवेशन मिळालं आणि मी कसं काय सुरुवात केली या गोष्टीला. तोपर्यंत फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.